कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या मननाचा विषय आहे काळा पैसा. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे 2 करीत याचा 8वा अध्याय 14 ते 21 हे वचन. आजचे विशेष वचन आहे 2 करीत 8वा अध्याय 21वे वचन.
आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्याही दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. आमच्या परंपरेनुसार आम्ही म्हणतो की आमच्या कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. परंतु पौल आपणास आव्हान करतो की काय खरे बोलण्यामुळे मी तुमचा शत्रू झालो आहे काय? गलतीकारसपत्र याचा 4 अध्याय आणि 16 वचन. आम्ही लोकांना आशीर्वाद देण्याकरता बोलवतो, केवळ त्यांना खुश करण्याकरता नव्हे. येशूला अडवणुकीचा धोंडा आणि अडखवण्याचा खडक असे म्हटले आहे. रोमकारसपत्र 9 अध्याय आणि 33 वचन. परंतु पौल वधस्तंभाचे अडखळण याविषयी बोलत आहे. गलतीकारसपत्र 5 अध्याय आणि 11 वचन. शुभ वर्तमानात आम्ही अनेक वेळा वाचतो ज्यांनी येशूचा उपदेश ऐकला ते अडखळले. एके ठिकाणी शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे ऐकून परुषी नाराज झाले आहे, हे आपल्याला कळले का? येशूने अत्यंत शांत उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना असू द्या, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत. कोणतीही श्रीमंत व्यक्ती आणि प्रभावशाली व्यक्ती आपणासह असावी याकरता सत्य लपवून ठेवू नका. लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रसन्न करून व आपल्या बाजूने आकर्षित करण्याकरता सुवार्ता सौम्य करण्याची गरज नाही. आपण काळा पैसा जमवण्यावर कधीही अवलंबून राहू नये किंवा काळा पैसा जमा करू नये. ज्या धनाचा हिशोब ठेवता येत नाही ते धन काळे होय, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि काही मंडळात पाळकवर्ग दशांश म्हणून जो पैसा गोळा करतात त्याचा काही हिशोब ठेवलेला नसतो. अनेक संस्था ज्या लोकांनी दिलेल्या धनांवर कार्य करीत असतात त्यामध्ये आपल्या घरातील व्यक्तीला खजिनदार किंवा विश्वस्त म्हणून ठेवू नये. सुरुवातीच्या मंडळीत धनाच्या कार्याकरता आपल्याच लोकातील 7 प्रतिष्ठित लोकांची निवड केली. प्रेक्षितांची कृत्ये याचा 6 अध्याय आणि 3 वचन. बिली ग्रॅहम याविषयी साक्ष देतात. आमच्या संस्थेत सर्व आर्थिक व्यवहार संस्थेने निवडलेले सन्माननीय सभासदांच्या हाती असतात. या प्रकारच्या कार्यात माझ्याकडे अधिकार नाहीत. आमच्या इतर सुवार्थिकांबरोबर मला पण संस्थेकडून पगार मिळतो. मी वैयक्तिक भेट किंवा दान स्वीकारत नाही. आमच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा हिशोब केला जातो आणि याविषयीचे लेखापरीक्षण आमच्या सर्व दान देणाऱ्यांना उपलब्ध करण्यात येते. इंडिया मिशन असोसिएशनच्या सर्व सभासद संस्था आपल्याच व्यवहारांचे परीक्षण करतात. तसेच ताळेबंद पत्रक सरकारमध्ये जमा केले जाते. सेवाकार्यात धनाचा लोभ हा सर्व अनिष्टांचे मूळ आहे. मी एक तरुण सुवार्थिकाला सल्ला दिला की आर्थिक व्यवहार कोणत्या तरी समितीच्या हवाली करून आपले संपूर्ण लक्ष परमेश्वराच्या वचनाची घोषणा करण्यावर लाव. प्रथम तो माझ्याशी सहमत झाला, परंतु नंतर एका लोकप्रिय सुवार्थिकाशी बोलणे झाल्यावर माझा सल्ला त्याने नाकारला. पुष्कळ जण तेच करतात, म्हणून कोणतीही वाईट गोष्ट कधीच चांगली बनवू शकत नाही. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा, स्तुती धन्यवाद तुझ्या नावाला प्रभू परमेश्वरा. तू सदैव प्रभू परमेश्वरा चांगल्या गोष्टीची पारख करणारा परमेश्वर आहेस, कारण तू स्वतः पवित्र आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, पवित्रता तुला आवडते, सत्य तुला आवडते. प्रभू परमेश्वरा, कोणत्याही वाईट गोष्टीवर आम्ही चित्त लावावे हे परमेश्वरा तुमच्याकडून अपेक्षित करत नाहीस. त्याचप्रमाणे परमेश्वरा, जे काळे धन आहे, जो गैरमार्गाने मिळवलेला पैसा आहे परमेश्वरा, त्याचा तू धिक्कार करतोस. प्रभू परमेश्वरा, आज जे वचन आम्ही ऐकलेलं आहे प्रभू परमेश्वरा, जे वचन आम्ही मनन केलेलं आहे त्या वचनाप्रमाणे सदैव प्रभू येशूचा शिष्य म्हणून, त्याचे अनुयायी म्हणून प्रभू परमेश्वरा आम्ही चांगलं ते करावं यासाठी आम्हा प्रत्येकाला तो सहाय्य कर. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही नीतिमार्गाने आणि खरेपणाने चालावं यासाठी आम्हास तू कृपा पुरव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना किंवा बाप्पा, आमेन.